काय का? कुठे काय? हा शिका बघतेस मग तू. हा नाही ते तू इथे काय करतोयस? काही नाही ते भावना मॅडम सोड ना काय. चुकल्यास ना त्या? तुलाही असंच वाटतं की त्यांनी मुद्दाम केलं? पूर्वी अगं काय बोलतेस तू? अगं चुकून नेसली त्यांनी ती साडी, इतकं काय त्यात? इनफ हा सिद्धू. तो शालू गुरुजींनी माझ्यासाठी आणला होता. शुभशकुनाचा शालू होता तो. खरं तर तो शालू नेसून आपण दोघांनी देवीचा एकत्र आशीर्वाद घेणं अपेक्षित होतं, पण तो शालू त्या भावनाताईंनी नेसला. त्यामुळे असं काहीच होऊ शकत नाही. मला कळत नाही सतत आपल्या कार्यामध्ये त्या लुडबुड का करत असतात. एक मिनिट पूर्वी, काय बोलतेस तू? तुला काय हे आपलं लग्न एकत्र पाया पडणं, हे विधी वगैरे काय सगळं आवडायला लागलंय काय? पूर्वी तू विसरतेस का की आपल्या दोघांनाही लग्न करायचं नाहीये? हा नाही, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. ते अरे तुझ्या आईचीच इच्छा होती तशी. त्यांचं मन राखण्यासाठी मी असं बोलले फक्त, बाकी काहीच नाही. बरं ठीक आहे, उगाच भावना मॅडमना दोष देऊ नको. चुकून नेसली त्यांनी ती साडी, आणि जे लग्न आपल्याला मुळात करायचंच नाही ना, त्याच्या विधी पूर्ण करण्यासाठी इतक्या आटापिटा करण्याची काहीच गरज नाही. हे भासभूती कसे हे नंदो किती सुंदर असतो ना हा उत्सव. तुला माहितीये, लहानपणी ना बाबा आम्हाला या देवीच्या गोष्टी सांगायचे, आणि आम्ही सगळी भावंड त्यांच्या समोर कोंडाळ करून अगदी भारावून जाऊन त्या गोष्टी ऐकायचो. वाह, किती मजा येत असेल ना बाबांकडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला. अरे हो मग. आणि तुला माहितीये का, आमच्यात तर या गोष्टीवरून सुद्धा भांडणं व्हायची की बाबांच्या शेजारी कोण बसणार. जानू, तुला एक विचारू? हो. तुझ्या बहीण भावंडांमध्ये तुझ्या सगळ्यात जास्त क्लोज कोण आहे? खूप अवघड प्रश्न आहे हा. पण म्हणजे खरं तर ना, मी माझ्या भावनाताईशी खूप जास्त क्लोज आहे. म्हणजे माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी भावनाताईकडे शेअर करते. हां, पण जर मला अभ्यासात काही समजलं नाही किंवा मला बँकेचं कुठलं काम असेल ना, तर मग मी संतोष दादाकडे जाते. लहान असताना शाळेत जेव्हा माझ्याशी कोणी भांडायचं किंवा मला कोणी काही बोलायचं ना, तर मग मी ते सगळं जाऊन मंगलताईला सांगायचे. आणि मज्जा मस्ती धमाल करायला तर हरीश दादा होता. आणि वेंकी दादा? वेंकी दादा, खरं सांगू का जय, ह्या सगळ्यांचे सगळे गुण माझ्या वेंकी दादामध्ये. म्हणजे ना, त्याच्याकडून मला व्यवहार ज्ञान शिकता येतं, त्याचा खूप आधार वाटतो, आणि आम्ही मस्ती तर करतोच. त्यामुळे ना, या सगळ्या दादांमध्ये ना, माझा फेवरेट दादा माझा वेंकी दादा आहे. आणि मी? काय जयंत, अरे तू माझा भाऊ कुठे आहेस, काय बोलतोयस? हे बघ, तुझ्याशी गप्पा मारायच्या नादात हे आरतीचं ताट मला सिंचना वहिनींना द्यायचं होतं, ते मी आता तिला देऊन येते. जानूची आजी आणि हा वेंगी, हे दोघं म्हणजे दोन अडथळे आहेत माझ्या आणि जानूमध्ये. या दोघांचा बंदोबस्त करावा लागेल.
किचन तिकडे तिकडे तिकडे. वेंकी, अरे वेंकी, आई आई गो, आई गो, अरे काय नाही झालं परत. वेंकी, एवढं नाही लागलं मला. अरे काय करतो तू? अरे ते कसं फाडतो वेंकी? देवा, पकड. दुखते. कसलं व्हायब्रंट आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे ना इथलं. छान आहे वातावरण. असं वाटतं ना की गावामध्ये उत्सव रोजच व्हायला पाहिजे, नाही का? हो. विश्वा, तुला एक विचारू? आतापर्यंत बडबड करत होतीस, आता कशाला हवी आहे तुला परमिशन? हे असंच, मी आल्यापासून बघते तू सगळ्यांशी असंच वागतोयस, बोलतोयस, सारखी चिडचिड करतोयस. माझा बेस्ट फ्रेंड विश्वा असा नव्हता. छान सगळ्यांशी हसत खेळत बोलायचा. काय झालंय तुला, सांग ना मला. नाही काही नाही. विश्वा प्लीज यार, तू असं नको वागूस की मला वाटेल की तू तू नाहीच आहेस. ऑलरेडी मला आता असं वाटायला लागलंय ना की मी तुला ओळखतच नाही. हे बघ, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, आय अंडरस्टँड. पण होऊन काय होणार आहे? काहीतरी कॉलेजमध्ये राडा झाला असेल, तुला रस्टिकेट केलं असेल, ब्रेकअप झालं असेल. पण वाईट होऊन असं किती वाईट होणार आहे? आणि जर का काही झालं असेलच तर ते सांगण्यासाठी, ते शेअर करण्यासाठीच तर मित्रमैत्रिणी असतात ना. ट्रस्ट मी तुला जज नाही करणार आणि कदाचित तू बोलशील तर तुलाच बरं वाटेल. काय झालंय विश्वास, सांग ना.
सई, माझं एका मुलीवर मनापासून प्रेम होतं. ती किचनवाली वाटलंच होतं मला. मग पुढे काय झालं? ती कशी आहे नक्की? काय काय झालं? काय सगळं सांग ना मला, काय झालं? कॉलेजमधील सगळ्यात सुंदर मुलगी होती ती. तुझं जर प्रेम एवढंच उठून जात असेल ना, प्रपोज मार ना. चंद्र तारी फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. काय कमाल गायची माहिती. तुझ्या विना चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. एक मिनिट सई, तुला हा आवाज कसा माहित? हा, आठवलं. तुला आठवतंय मी तुला एकदा त्या मुलीविषयी सांगितलं होतं. ती भेटली होती, पाणीपुरी खात होती आणि मग नंतर स्वतःच गात होती. हा तिचाच आवाज आहे. मी तिचा आवाज कधीच विसरू शकणार नाही. चल विश्वा, पटकन चल. मला तुला त्या मुलीला भेटवायचंय. नाही नको ना सई, कशाला उगाच. थांब ना आपण. अरे ऐक, मला नाही माहिती काय. तू चल माझ्याबरोबर आत मंदिरामध्ये. मी तुला त्या मुलीला भेटवणारच आहे. सई ना, चल चल. सई ऐक ना माझं. सागर आम्ही उपडी घागर, आता करू दे जागर, होऊ दे ग उतराई. रखुमाई 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 रखुमाई. आपण मंदिरात जातोय. आपण त्या मुलीला भेटतोय. मला काही माहिती नाही. चल सई ऐक ना प्लीज. सई तू प्लीज यार, तू काही बोलू नको. चल. सई प्लीज ना, थांब. सई नको ना प्लीज. यार, कुठे गेली ती मुलगी?
संपलं वाटतं तिचं गाणं. बरं झालं जानू केली, नाहीतर ती समोर आली असती तर काय केलं असतं मी. शायर बहुतेक ही मुलगी तुझ्या नशिबातच नाहीये. मी खूप कष्टाने प्रयत्नपूर्वक स्वतःला जानूपासून लांब नेतोय ग. पण आज ती या उत्सवात आली आहे. का माहीत, मला असं वाटते की आमची कधी भेट होऊ शकते. काय इतक्या दिवसांनी तिला माझ्यासमोर का आणायचंय तुला? मी तिच्यावर मनापासून प्रेम केलंय ना, अजूनही करतो. ती जर माझ्या आयुष्यात येणारच नसेल तर प्लीज प्लीज मला तिच्यापासून लांब राहू दे. सांग ना, ती माझ्यासमोर आली तर काय करू? कशा लपू माझ्या भावांना? तूच सांग. ते बघाय ती तिच्या संसारात खूप खुश आहे. असंच आनंदात सुखात राहू दे. ती माझ्या आयुष्यात जरी नसली ना तरी तिच्याबद्दल मी चांगलाच विचार करतोय. त्यामुळे माझं तुझ्यासमोर एकच साकडं आहे बघ. असंच खूप 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 खुश ठेव. तथास्तु. तू इतक्या मनापासून देवी आईकडे प्रार्थना करत होतास ना, ते बघून मलाच तथास्तु म्हणा असं वाटलं. डोंट माइंड. नाही ठीक आहे ना. पण खरंच एक व्यक्ती जिच्यावर आपण इतकं प्रेम करतो आणि ती आपल्याला मिळणार नाही आहे माहीत असून सुद्धा तिच्यावर तसंच प्रेम करत राहणं हे खूप रेअरली बघायला मिळतं आजकाल. प्रेम ही या जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे आणि तू त्या मुलीवर इतकं प्रेम करतोस हे पाहून खरंच खूप बरं वाटलं. रिअली मी पण माझ्या बायकोवर असंच प्रेम करतो. नाही सॉरी, तुझ्यापेक्षा जरा जास्त. मला काका काकूंना माझ्या मनातलं सांगता आलं नसलं तरी जान्हवी माझं म्हणणं नक्की समजून गेली. भावना मॅडमच्या सगळ्यात जवळ तीच आहे. येस, मला सगळ्यात आधी काही करून तिच्याशी बोलायला लागणार आहे. नाही म्हणजे मला हे म्हणायचं होतं की तू त्या मुलीवर जितकं प्रेम करतोस ना त्याच्यापेक्षा 1% प्रेम मी माझ्या बायकोवर जरा जास्त करतो. पण काही म्हण, तुझी आणि माझी गोष्ट एकच आहे. Really? मला आवडेल तुझ्या या लकी गर्लला भेटायला. जान्हवी, नमस्कार. सिद्धिराज, तुम्ही? हो, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. थोडं येऊ शकता का इकडे? हो ताई, आलेच तुम्ही. बरं आल. काय झालं सिद्धिराज? सिद्धू, हीच ती वेळ आहे. सांगून टाक की तुझं भावना मॅडमवर खूप प्रेम आहे. बोल सिद्धू, बोल. सिद्धिराज, काय झालं? काय बोलायचं होतं सांगताय ना? हो. जान्हवी, या भागात कोणता रंग भरू? ताई, तिथे ना लाल रंग भरा. हां,
सॉरी, तुम्ही काहीतरी बोलत होता, बोला. हो काय करू, तिला सरळ सांगून टाकू का की हे मंगळसूत्र मी भावना मॅडमच्या गळ्यात घालणार आहे? पण हिला आवडलं नाही तर? सिद्धिराज, अहो काय बोलायचं होतं, बोला. हो ते भावना मॅडम दिसत नाही आहेत म्हणजे कुठे? भावनाताई ते एक मिनिट, म्हणजे तुमचं काही काम होतं का ताईकडे? नाही 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 काम असं नव्हतं, म्हणजे बराच वेळ झाला ते दिसले नाहीत कुठे. नाही म्हणजे थोडं काम होतं माझं त्यांच्याकडे, म्हणजे बाय द वे, मी जयंत कानेटकर. हो, मी ओळखतो तुम्हाला. रिअली? कसं काय, आपण भेटलोय का यात? नाही म्हणजे भेटलो नाही होत, पण तुम्ही स्पेशल गेस्ट म्हणून माझ्या कॉलेजमध्ये आला होता. वाघेरी कॉलेज. हां. हो, तू पण त्याच कॉलेजमध्ये आहेस का? ॲक्च्युली माझी बायको पण त्याच कॉलेजमध्ये होती. ती पण आली इथे. वेट, जस्ट कॉल हर. सिद्धिराज, सांगा मग काय बोलायचं होतं, काय काम होतं? मला खरं सांगू का, म्हणजे मला एक गोष्ट द्यायची होती भावना मॅडमना. जान्हवी, यांनी जर खरंच जानूला बोलवलं आणि तिने मला पाहिलं तर? मी आई, मी काय करू? कसं सांगू यांना की जानूला बोलवू नका? जानू! सिद्धिराज, जरा पटकन बोलता का? जयंत बोलवतोय मला. नाही नाही ठीक आहे ठीक आहे, म्हणजे तुम्ही जा तिथे, मी स्वतः देतो भावना मॅडमला शोधून. हो चालेल. मग किती दिवसांनी भेटतोय हा मला. चल जानू, तुला कोणाला तरी भेटवायचं आहे. ये. हॅलो, मी विश्वा. हाय. यांच्याकडून कळालं की तुम्ही सुद्धा वाघेरी कॉलेजमध्ये होता. कमाल आहे ना, म्हणजे आपण एकाच कॉलेजमध्ये होतो पण भेटलो नाही कधी. एनिवे, मला निघायचं आहे. ते उत्सवात बरीच कामं आहेत ना, निघू का? छान वाटलं भेटून दोघांनाही. सेम हिअर.
सी यू जाने कुठे होतेस तू? आई बाबा शोधत होते तुला. जा जाऊन काय काम होतं ते नंतर बघ जा. ऑल गुड. हो हो मी नेहमीच झकास असतो. झकास पण जसं वाटत तर नाही तुला बघून. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर क्लिअरली खूप टेन्शन दिसतंय. तुला जर चालत असेल तर तू मला सांगू शकतोस काय झालं ते. काय सांगू तुम्हाला, असं खूप प्रेम आहे तिच्यावर. मग ही तर चांगली गोष्ट आहे ना. यात प्रॉब्लेम काय? म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की जगाचे प्रश्न सोडवणारा सिद्धूला साधा स्वतःच्या मनातलं बोलता येत नाही. सिद्धू, तुझं जर खरंच कोणावर प्रेम असेल ना तर ते सांगायला अजिबात घाबरू नकोस. कदाचित यू नेव्हर नो, जिच्यावर तू प्रेम करतोस ती पण तुझ्याबद्दल असंच विचार करत असेल. रिमेंबर, प्रेमात खूप ताकद असते आणि ते असं मनात ठेवायचं नसतं. जे काय ते सांगून टाकायचं. आय मीन तू माझंच एक्झाम्पल घे. बघ मी जानूला पाहिलं, मला आवडली आणि मी मागणी घातली. तुझ्यासारखा असाच जर विचार करत बसलो असतो ना तो यू नेव्हर नो, आज परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे वेळ घालवू नकोस. नमस्कार मंडळी. देवीच्या उत्सवामध्ये या ग्रामस्थांचं मनःपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला माहीतच असेल आपल्या या गावाला देवीच्या उत्सवाची परंपरा आहे. गेली काही वर्षे हा उत्सव बंद होता. आपणास माहीतच असेल आपल्या गावातील दोन प्रमुख नेते माननीय श्री गुणाजीराव भालेराव आणि माननीय श्री संपतराव गाडे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला देवीचा उत्सव पुन्हा अनुभवायला मिळालेला आहे. आणि म्हणूनच श्री गाडे पाटील आणि श्री गुणाजीराव यांच्या साह्याने आज सामूहिक विवाहाचा उपक्रम राबविलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सर्वांनाच माहीत असेल की आजच्या दिवसाचं आणि पूजेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या दिवशी जे जोडपे मंदिरात येऊन देवीच्या आशीर्वादाने लग्न करतात त्यांची गाठ 7 जन्मांसाठी बांधली जाते. आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे
ती जोडपी सुद्धा त्यांच्या सुखी संसारासाठी देवीचा आशीर्वाद घेतात. त्यामुळे त्यांच्या संसारावर देवीची कृपा कायम राहते. आणि म्हणूनच श्री गाळे पाटील आणि श्री गुणाजीराव यांनी या उत्सवाचा औचित्य साधून सामूहिक विवाहाचा उपक्रम राबविला आहे. आणि त्याचसाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत. भावनाचं लग्न लवकर व्हावं म्हणून केलेला विधी आता संपन्न झालेला आहे. या पूजेचाच विधी म्हणून भावनाने देवी मातेचा 5 माळा जप करायचा आहे. हो, आणि लक्षात ठेवा, आपण एका जागी स्थिर बसून हा जप करायचा. काहीही झालं तरी जप संपेपर्यंत डोळे उघडायचे नाही. आणि मनोभावे आईची प्रार्थना करा. तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. आई, तुझी इच्छा होती म्हणून आपण पूजा केली ना, मग आता जप कशाला? अगं, माझ्या समाधानासाठी कर. आणि मला सांग, देवीची भक्ती केल्याने कोणाचा तोटा होतो का कधी? गुरुजी, ही सगळी पूजा, हे सगळे विधी झाले की माझ्या भावनाचं लग्न होईल ना? हो, योग तरी तसा. मनात किंतु न बाळगता तिने मनापासून भक्ती केली तर मार्ग नक्की सापडतो. भावना, मला माझ्यासाठी कर. करेन करेन. नमस्कार. शुभम भवतु. भावना, बाळा तिकडे बस आणि मनापासून जप कर. हं? देवी आई, जेव्हा माझं सिद्धू सोबत लग्न ठरलं तेव्हा मला खरंच त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. असं अजिबात प्रेम नव्हतं त्याच्यावर. पण माहित नाही, हळूहळू जसं तो मला समजत गेला तेव्हा मला कळलं की तो किती मोकळ्या मनाचा आहे, किती खरा आहे. अगं आई, तो सगळ्यांबद्दलच किती चांगला विचार करतो, किती प्रेम आहे त्याच्या मनात, सगळ्यांना समजून घेतो. देवी आई, त्याचं हे जे प्रेम आहे ना ते मला माझ्या आयुष्यातही हवंय. नकळत का होईना पण मी सिद्धूच्या प्रेमात पडली आहे.
आणि आई, तुझ्या या उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर मला सिद्धूला माझ्या मनातलं सगळं सांगायचंय. आई, माझ्या मनातल्या भावना सिद्धूला सांगण्यासाठी प्लीज मला बळ दे. तुझा आशीर्वाद हवाय. सिद्धू, जग काही म्हणू दे, पण देवीने मला कौल दिलाय. आजच्या या शुभ मुहूर्तावर मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारच. सॉरी भावना मॅडम, मी शेवटपर्यंत माझ्या मनातला तुम्हाला सांगू शकलो नाही. पण काही झालं तरी आजचा हा पवित्र मुहूर्त मला जाऊ द्यायचा नव्हता, आणि त्यासाठीच मी हे करतोय. प्लीज मला माफ करा. माझ्या प्रेमाचा तुला त्रास होत असेल जानू, आय नो. पण तू जर फक्त माझीच राहिलीस तर माझ्या इतका बेस्ट नवरा तुला जगात शोधून सापडणार नाही. आणि आता मी अशा फेजमध्ये आहे की मला तुझ्यासोबत फोटो बोलावं लागतं. पण माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे. मी लवकरच स्वतःची या सगळ्यातून मुक्तता करून घेईन. आज पुन्हा लग्न होतंय. पहिल्या वेळी मान मिळाला नसला तरी यावेळी गाडे पाटलांच्या घरातलं सिद्धूचं स्थान मी धुळेला मिळवणार, हे नक्की. आणि राज, मला जो मान मिळवून देऊ शकला नाही तो मी मिळवणार, आणि तेही भावनाला माझी जाऊ करून.
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवी आई, तुझा कौल मान्य करून मी भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. आता आम्ही 7 जन्मासाठी एकमेकांशी बांधले गेलो. मंगळसूत्र हे माझ्या गळ्यात कसं आलं? कोणी घातलं? पण कधी घातलं? असं कसं कोणी घाले? कोणी पाहिलं तर काय म्हणते? आता या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय कोणीही जायचं नाहीये. अगं लक्ष कुठे आहे तुझं? काय मुलगी आहे, साधं सॉरी सुद्धा म्हणाली नाही. एकतर माझं लग्न होणार नाही. माझ्या पत्रिकेत दोष आहे आणि तरी हे सगळे शिकून माझ्या बरोबर का घडताय? आधी माझ्या कपाळावर कुंकू पडलं. आणि आता हे मंगळसूत्र कोणी घातलंय? मंगळसूत्र म्हणजे काही चूक नसताना रोज अपमान पदरी पडतोय माझा. का
माझ्या बरोबरच त्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मंगळसूत्र कोणी बघितलं काय होईल? कोणी घातलंय हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात? देवी आई, नक्की काय आहे तुझ्या मनात? का अशी परीक्षा बघतीयस तू माझी? नक्की काय सांगू पाहतेस तू? बस झाला आता हा खेळ. नाही सहन होते हे सगळं मला. खरंच नाही सहन होते.